नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे 1 जूनच्या अगोदरची एक रिव्हिजन, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बघणार आहोत। या रिव्हिजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं 1 तासाने किंवा 1-2 तासांनी रिव्हिजन होणार आहे का? नाही, थोडंसं बूस्टर तुम्हाला मिळणार। डेफिनेटली तुमच्या मार्कांमध्ये इन्क्रीमेंट होणार, पण तुमची मेहनत ऑलरेडी आपण 1 वर्षाच्या अगोदरपासून सातत्यानं डिसिप्लिननं कन्सिस्टंटली आपण डिसिप्लिननं करत आलेलो आहे। म्हणजे तुम्हाला आता काय होणार आहे, थोडंसं वाटेल की नाही हे सगळं आपलं एक रिव्हिजन झालेलं आहे आणि आपण पेपरसाठी एकदम रेडी आहोत। तर याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय करणार आहोत, आज रिव्हिजन करणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1 तासानं 2 तासानं रिव्हिजन होत नसते। बुद्धिमत्ता सब्जेक्ट वास्ट आहे आणि त्याला आपण तुफाननं एकदम प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक याला आपण एकदम व्यवस्थित अभ्यास केलेला आहे। आणि मला असं वाटतं की आपण 1 वर्ष एकदम खतरनाक मेहनत केलेली आहे आणि आपला खतरनाक रिझल्ट येईल कधी, आपण जेव्हा पेपर देणार तेव्हा। सो डोंट वरी अबाउट दॅट, काळजी करू नका। सगळे क्वेश्चन तुम्हाला येणार, जो क्वेश्चन तुम्हाला नाही येणार तो कोणालाच नाही येणार महाराष्ट्रामध्ये, कारण की 1 वर्षाची मेहनत खूप करून घेतली आहे बेटा। एका टॉपिकवरती भरपूर क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतले होते। सो डोंट वरी, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि पेपर आपला ऑलमोस्ट छानच जाणार। सो डोंट वरी अबाउट दॅट। आता आपल्याला क्वेश्चन आपण एक फास्टमध्ये आपण एक रिव्हिजन करून घेऊ। तर हे बघा, आता आपल्याला एक विधान दिलेलं आहे। आता लक्षात घ्यायचं, इतकं असं सेंटेन्स वगैरे वाचत नाही बसायचं। म्हणजे एकदा बघितलं त्याला डबल नाही वाचायचं, 1 तासाचा पेपर आहे ना, म्हणून बघा, मनुष्य विश्वसनीय असू शकत नाही, विश्वसनीय असू शकत नाही कारण तो सत्यवचनी नाहीये, हा निष्कर्ष निघतो। मग हा सत्यवचनी नाहीये म्हणून तो विश्वसनीय नाहीये, असं एक आपण एक टेंटेटिव्हली काय पकडायचा, एक त्याच्यामधनं एक निष्कर्ष पकडायचा। आता वरील विधानांवरून योग्य निष्कर्ष कुठला ठरेल? तर अकॉर्डिंग टू ते सत्यवचनी नसतात त्यांच्यावर विश्वास ठेवू। अरे बाबा, असं नाही सांगितलंय, जे सत्यवचनी नाही त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही। सिंपल, सत्यवचनी लोक विश्वासार्ह बनण्याचा प्रयत्न करतात, नाही हे पण नाहीये। आता बघा, विश्वसनीय लोकांची सत्यवचनी असण्याची प्रवृत्ती असते, म्हणूनच ते सत्यवचनी असतात की नाही, म्हणून आन्सर ऑप्शन हे बरोबर येणार। आता बघा, सर्व सत्यवचनी मनुष्यांवर विश्वास ठेवता येतो। आता इथे सर्व सत्यवचनी लोकांबद्दल सांगितलं आहेत का? नाही। आणि मी तुम्हाला कीवर्ड सुद्धा लिहून दिले होते, सर्व, काही, भरपूर लिहून दिले होते। आणि इथे कुठला कीवर्ड आला? सर्व। म्हणजे आन्सर ऑप्शन डेफिनेटली काय असेल, हे रॉंगच असायला पाहिजे। आन्सर ऑप्शन कशा प्रकारे प्रेडिक्ट करायचं हे कळलं तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चनला बघू। आता बघा, इथे तुम्हाला विधान, निष्कर्ष, विधान, कारण असं नाही दिलेलं आहे, रिझम, अझम्पशन्स नाही दिलेलं आहे। इथे आपल्याला उपाय सांगितले, एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्यावरती काय आपण उपाययोजना करू शकतो हे आपल्याला काढायचं आहे। बघा, शहरी लोकांना पिण्याचे पाणी अपुरे पडते। आता शहरातल्या लोकांना पाणी का बरं अपुरं पडत असेल? आता त्याच्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे। बघा, शहरातील लोकांना आता उपाय काय म्हणते आहे, शहरातील लोकांनी पाणी प्यायला हवे। मला सांगा, जर पाणी कमी पिलं, पाणी कमी कन्झ्युम केलं तर मग आपली बॉडी डिहायड्रेट नाही होणार का? मग त्याच्यामुळं आपल्याला रोग नाही होणार का? म्हणजे कमी पाणी आपण पिऊ शकत नाही, म्हणजे हे त्याच्यावरचा उपाय आहे का? नाही। शहरी लोकांनी बाटलीतील पाणी प्यावे, मग बाटलीतील पाणी पिलं तर मग मस्त सगळ्यांना पाणी पुरणार, असं पण होणार का बेटा? नाही। तर याच्यामध्ये आन्सर ऑप्शन हे पण नसणार। पाणी वाटपात योग्य नियोजन हवे। यस, योग्य नियोजन म्हणजे आपल्या एक कम्युनिटीची एक वॉटर टँक असते, ती वॉटर टँक बरोबर म्हणजे 2 दिवस असतात, 2 दिवसातून एकदा आपल्या घरी पाणी येत असते, बरोबर सकाळ, दुपार, संध्याकाळ। म्हणजे या कॉलनीला सकाळी, या कॉलनीला दुपारी, त्या कॉलनीला संध्याकाळी, देन अगेन नेक्स्ट डेला, 3-4 कॉलनीला सकाळ, दुपार, संध्याकाळ, असं आपलं काय केलेलं असते, टाईम पिरियडमध्ये ते एक वाटलेलं असते। म्हणजे जर योग्य नियोजन केलं तर सगळ्यांना पाणी पुरणार आणि सगळ्यांना कशाची, पाण्याची अपुरता पण पडणार नाही। म्हणजे आन्सर ऑप्शन हे काय पाहिजे, योग्य। काय व्हायला पाहिजे, योग्य नियोजन जर केलं आपण पाण्याचं तर मग आपल्याला सगळ्यांना पाणी पुरणार। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरी लोकांचे उद्योधन व्हावे। येस, म्हणजे आन्सर ऑप्शन कुठलं बरोबर, ड पण बरोबर आणि क पण बरोबर। म्हणजे आन्सर ऑप्शन आपलं क, ड, इट्स अ राईट वन। सो आन्सर ऑप्शन 3 इट्स माय राईट आन्सर ऑप्शन। सर्व बरोबर आहेत का? नाही। सर्व उपाय चूक आहेत का? नाही। फक्त बरोबर ब आहे का? नाही। म्हणजे आन्सर ऑप्शन एकच उरलं, क आणि ड।
ओके, सो अशा प्रकारे टॅकल आउट करायचं. आता याला बघायचं आहे. क्वेश्चन खूप छान आहे, थोडंसं केअरफुली लक्ष द्या. एकतर ए आणि बी एकाच वयाचे आहे. आता मला सांगा ए आणि बी, आता याच्यामध्ये सांगते मी काय काय दिलेले आहे आपल्याला. ए, बी, सी आणि डी असे आपल्याला 4 जण देऊन दिलेले आहे. काय करायचं, या चौघांना आपण बघितलं. ए आणि बी एकाच वयाचे आहे किंवा ए हा बी पेक्षा मोठा आहे. आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, ए आणि बी हे एकाच वयाचे असतील किंवा ए हा बी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, अशी कंडिशन असू शकते. एकतर सी आणि डी एकाच वयाचे आहे किंवा सी हा डी पेक्षा मोठा आहे. म्हणजे एक कंडिशन टेंटेटिव्हली आपल्याला देऊन दिलेली आहे. बघू आपण. सी पेक्षा बी मोठा आहे. आता मला काय एक कंडिशन दिली, सी पेक्षा. आता याच्यामध्ये ए बीची जोडी दिली, सी डीची जोडी दिली आणि इथे सांगितलेलं आहे सी पेक्षा बी मोठा आहे. म्हणजे जर सी एवढा आहे तर त्याच्यापेक्षा बी कसा असेल, मोठा असेल. आता एक मिनटं, यामध्ये जेव्हा आपल्याला कंडिशन दिली ए आणि बी एकाच वयाचे आहे किंवा ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो. म्हणजे मला सांगा ए हा याच्यापेक्षा मोठा असू शकतो किंवा याच्या इतका असू शकतो. कोण, ए. या दोघांची काय होती, जोडी. आता बघा याच्यामध्ये आपल्याला सी आणि डी एकाच वयाचे आहे किंवा सी हा डी पेक्षा मोठा. म्हणजे एकतर हे बघा सी हा डी पेक्षा मोठा असू शकतो किंवा हे दोघं जण एकाच वयाचे असू शकतात. या दोघांची जोडी. आता आपल्याला याच्यावरनं डेफिनेटली राईट म्हणजे कुठलंही आन्सर ऑप्शन बघितलं तरी आपल्याला आन्सर ऑप्शन राईटच मिळणार. असं कुठलं आहे तर बघा, बी पेक्षा ए वयाने मोठा आहे. मला सांगा बी पेक्षा ए वयाने मोठा आहे. मी कन्फर्म म्हणू शकते का बी पेक्षा ए वयाने मोठा आहे, म्हणू शकते. पण एक कंडिशन अशी सुद्धा आहे किंवा वाली, ऑर वाली. ए आणि बी हे दोघंही समान वयाचे आहे, हे पण असू शकते. म्हणजे डेफिनेटली राईट असू शकणार का, नाही. राईट आहे पण डेफिनेटली 100% राईट नाही, 50%च आहे. बी आणि डी एकाच वयाचे आहे. मला सांगा बी आणि डी एका वयाचे आहे का, नाही, अजिबात नाही. सी पेक्षा डी वयाने मोठा आहे. सी पेक्षा डी वयाने मोठा आहे, नाही, तो लहान आहे किंवा इक्वल टू आहे. आता चौथं बघा, सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. मला सांगा या सी पेक्षा हा ए डेफिनेटली मोठा आहे की नाही, कन्फर्म मोठा आहे की नाही. बघा सी पेक्षा बी मोठा की हा, बघा बी हा ए एवढा असेल किंवा याच्यापेक्षा मोठा असेल. कोणापेक्षा, बी पेक्षा मोठा. म्हणजे सी पेक्षा डेफिनेटली 100% मोठाच असायला पाहिजे. म्हणून आन्सर ऑप्शन काय असणार, चौथं आन्सर ऑप्शन असणार. क्वेश्चन सोपा होता, कन्फ्युजिंग होता, पण आपण त्याला व्यवस्थित सॉल्व आउट करून घेतला. चलो आता इथे मला बघायचं आहे, एकदम काहीच नाही याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. बघायचं, रांगेतील क्वेश्चन आहे. पटकन एक रांग काढायची. मला सांगा याच्यामध्ये एकूण मुलं किती आहे, 60 मुलं आहे. बरं, टोटल मुलं किती आहे, 60. इतकं करून घ्यायचं. एका रांगेत कपिल समोरून 10वा आहे. म्हणजे यामध्ये स्टार्टिंगपासून हा कपिल कितवा आहे बेटा, 10वा या पोझिशनला. बघा याच रांगेत विजय मागून 35वा आहे. म्हणजे याची पोझिशन कुठून होती, सुरुवातीपासून. आता बघा विजयची पोझिशन, हा जो विजय आहे तो मागून कितवा आहे, 35वा आहे. याची मागून पोझिशन असणार आहे. बरं, विराट हा कपिल आणि विजय यांच्या अगदी मधोमध उभा आहे. म्हणजे या दोन बिंदूच्या मध्ये या सेंटरला कोण उभा आहे, विराट उभा आहे. आता याची मला सेंटर पोझिशन काढायची आहे. ओके, डन. आता मला सांगा टोटल व्यक्ती किती आहे, 60 झालं. एक मिनटं, आता याच्यामध्ये महत्त्वाचं, समोरून कितवा क्रमांक आहे बेटा याचा, 10वा. मागून कितवा आहे, 35वा. म्हणजे मला सांगा 10 + 35 किती झाले माझ्याकडे, 45. मग मी काय करेल, मला या सेंटरमध्ये किती व्यक्ती आहे, फक्त कपिलच्या नंतर विजयच्या आधी एवढ्या झोनमध्ये किती व्यक्ती आहे. म्हणजे मी काय करेल, -45. आन्सर ऑप्शन किती भेटलं मला, 15. म्हणजे मला सांगा एवढ्या झोनमध्ये किती व्यक्ती असणार, 15. ठीक आहे. आता या 15ला मला काय करायचं आहे, बायफरगेट करायचं आहे. ठीक आहे, 15ला बायफरगेट, कारण की मला विराटची एक्झॅक्ट पोझिशन काढायची आहे. मग या विराटला या 15पैकी 1 नंबर देणार. ठीक आहे, 15पैकी 1 कोणाला गेला, विराटला गेला. मग मला सांगा राहिले किती, 14. आता 14ला किती, 7 आणि 7, 7 आणि 7 14 आणि 1 15. या 15चं डिस्ट्रीब्युशन समजलं.
कपिल आणि विराटच्या मध्ये इथे किती लोक असणार? 7. इथे 7 लोक असणार. विराट आणि विजय यांच्यामध्ये किती असणार? 7. 7 आणि 7 14, 14 ने 15, म्हणजे टोटल या दोघांच्या मध्ये 15 लोक आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलेलो आहे. आता मला सांगितलेलं आहे विराटचा समोरून कुठला क्रमांक आहे. ठीक आहे, हे मोडून टाकते मी. विराटचा समोरून म्हणजे मला सांगा इथून इथपर्यंत किती झाले बेटा? 10. 10 आणि 7 किती झाले? 17. आणि 17 आणि 1 किती झाले? याचा नंबर काढायचा आहे. 10. 10 आणि 7 17. 17 आणि 1 18. आन्सर ऑप्शन सेकंड. सो अशा टाईपनं तुम्हाला करायचं आहे. हे मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये करून दाखवलं, ॲक्च्युअलमध्ये करून दाखवलं. तिथे इतका वेळ नसतो, पटापट कॅल्क्युलेशन करायचे. माइंड कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला शिकवले, ते सुद्धा करायचे आहे तिथे जाऊन. ठीक आहे, आता इथे आपल्याला एक थोडासा कन्फ्युजिंग मला क्वेश्चन दिला. सो डोंट वरी अबाउट दॅट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता कन्फ्यूज व्हायचं नाही. सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या पोट दिशा लिहून घेऊ. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. हे बघा, वानर इकडे आला नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे सगळे आपल्या 8 डायरेक्शन झालेले आहे. विजय हा सरळ नैऋत्येकडे 5 मीटर अंतर गेला. आता एक काय करू आपण, एक सेंटर पोझिशन आपण ठरवून घेऊ आणि या साईडला किती मीटर गेला म्हणते? नैऋत्य साईडला 5 मीटर गेलेला आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे 5 मीटर तो गेलेला आहे. करून घेतलं. आता बघा, तेथून 90 डिग्रीमध्ये उजवीकडे वळून 12 मीटर गेला. लेट्स सी. आता मी काय करते, या पोझिशनला तुम्हाला, कारण की कन्फ्युजन भरपूर होणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ही सरळ लाईन झाली, एक हे सेंटर लाईन अशी पण काढून घेतली. आता या पॉईंटच्या राईट साईडला, राईट साईड कुठली असणार? याची ही वाली साईड असणार. म्हणजे एक्सटेंड केलं, 90 डिग्रीचा अँगल टाकला. मग मला सांगा या साईडला किती जाणार बेटा? तो 12 मीटर. ठीक आहे, 12 मीटर म्हणजे तो असा इकडे किती जाणार? 12 मीटर जाणार. गेला. आता इकडे गेला, तेथून पुन्हा 90 डिग्रीमध्ये उजवीकडे वळून 10 मीटर गेला. तर मला सांगा याच्या इकडे तो 12 मीटर गेला. आता या पॉईंटपासून 90 डिग्रीमध्ये, या 90 डिग्रीमध्ये किती झाला आहे तो? 10 मीटर. मग या साईडला इकडे जाणार तो. मला सांगा, एक मिनटं, मला ना रफ करते. मला सांगा या 5पेक्षा हे 10 वालं डिस्टन्स मोठं असणार की नाही? डेफिनेटली मोठं असणार. या 5पेक्षा हे 10 डिस्टन्स मोठं असणार. ठीक आहे, म्हणजे तो या पॉईंटला इथे कुठेतरी टच होणार. तर मला सांगा मूळ स्थानापासून विजय सध्या कोणत्या दिशेला आहे? स्टार्टिंग पॉईंट कुठला होता? हा होता. आणि याचा एंडिंग पॉईंट कुठला आहे? हा. म्हणजे कुठली डायरेक्शन येते आहे? उत्तर डायरेक्शन येते आहे. एक्झॅक्टली उत्तर येते आहे. आता एक लक्ष द्या, जर तुमचा पॉईंट सपोज कोणी म्हटलं की सपोज आपण या 10 मीटरला इथे नेऊन असं थांबलं, 10 मीटर झालं आणि इथे थांबलेलं आहे, तर मला सांगा ही डायरेक्शन वायव्य किंवा ईशान्य, वायव्य ईशान्य अशा कुठल्याही डायरेक्शन इथे मेन्शन केलेल्या आहेत का? सो नाही केले आहे. मग काय पकडायचं की डायरेक्टली उत्तर डायरेक्शनला जाऊन तो थांबणार आहे. आन्सर ऑप्शन उत्तर. ठीक. सो एक प्रॉबेबल डायग्राम काढलेली आहे आणि त्याच्यावरून आपण आन्सर ऑप्शन केलेलं आहे. काही कोणाला प्रॉब्लेम वगैरे तर येणार नाही. सो हा क्वेश्चन एकदम इझी आहे, दिसायला डिफिकल्ट आहे पण एकदम छान आहे. करून घेऊ आपण. तर याच्यामध्ये एक आपल्याला करायचं आहे की हे बघा, एक क्रॉस कनेक्शन तुम्हाला दिसत आहे. ही सरळ लाईन दिसत आहे की नाही? मग मला सांगा ही लाईन अशी सरळ एक्सटेंड होणार की नाही? म्हणजे एक्झॅक्टली या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत आपल्याला ही लाईन काय करायची आहे? अशी टच करायची आहे. मग ही 2 लाईन मला सांगा या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत ही लाईन टच आहे का याच्यामध्ये? नाही. म्हणजे हे माझं फर्स्ट आन्सर ऑप्शन आहे का? नाही. सेकंडमध्ये आहे का? नाही. थर्डमध्ये आहे का? हो. 4मध्ये आहे का? हो. झालं. इथपर्यंत एक क्ल्यू मिळाला मला. ठीक. आता 1 मिनटं मला बघायचं आहे की एक लक्ष देत असेल तुम्हाला, यापासून तर इथपर्यंत ही एक लाईन आहे की नाही? येस, ही एक लाईन आहे. आता बघा इथपासून ही लाईन काय केलेली आहे? कंटिन्यू केलेली आहे. बघा ही लाईन इथपर्यंत आहे की नाही? आता या लाईनला आपण काय करू? या कंटिन्यू म्हणजे अशा प्रकारे कंटिन्यू करू, म्हणजे सेंटरमधून. पण मला सांगा इथून सेंटरमधून कुठली लाईन कंटिन्यू झालेली आहे का? नाही. इथे आहे का कंटिन्यू? म्हणजे आन्सर ऑप्शन कुठला आहे? 4.
डेफिनेटली राईट झालेलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे. ओके, सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. आणखीन एक नवीन क्ल्यू सांगते, नवीन नाही आहे, जुनाच आहे. बघा, हा पॉईंट इथे संपला आहे की नाही, हा पॉईंट इथे आहे की नाही, मग ही सुद्धा लाईन कंटिन्यू होणार की नाही, यामध्ये आहे का ही लाईन कंटिन्युएशनमध्ये, म्हणजे याच्या सेंटरमधून येस, म्हणजे आन्सर ऑप्शन 4च काय असायला पाहिजे, आपलं आन्सर ऑप्शन असायला पाहिजे. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालेला असेल हा क्वेश्चन. चलो, सो आता बघा हा क्वेश्चन आला, आता याला टॅकल आउट करताना डायग्राम काढू दे, असं करू दे, तसं करू दे. हां, तर डायरेक्टली करू आपण याला. बीच्या डाव्या बाजूला बसणारी व्यक्ती कुठली? ठीक आहे, बीच्या डाव्या बाजूला. ठीक आहे, आता बघा बीच्या डाव्या बाजूला आन्सर ऑप्शन एलिमिनेट कसं करायचं. ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे. मला सांगा, डीच्या डाव्या बाजूला कोण आहे म्हणते? ई. डीच्या डाव्या बाजूला ई असल्यावर बीच्या बाजूला ई असणार का? नाही. आन्सर ऑप्शन एलिमिनेट. ठीक आहे, एक आन्सर एलिमिनेट झालं. ठीक आहे, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. बरं, अशा प्रकारे बसलेला आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट, आता बघा एफ हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे. मला सांगा, एफ हा कोणाच्या मध्ये बसला आहे? ए आणि ईच्या, म्हणजे अशा प्रकारे कंटिन्यू झालेला असेल. मग मला सांगा, एफ हा ई आणि एच्या मध्ये बसला आहे की नाही, मग हा बीच्या डाव्या बाजूला येणार का बेटा? नाही. आन्सर ऑप्शन काय येणार? एलिमिनेट होणार. अगेन आन्सर ऑप्शन बघा, एक मिनटं, हा जो ए आहे, हा ए एफ आणि सीच्या मध्ये बसलेला आहेत की नाही? येस, म्हणजे आन्सर ऑप्शन काय झालं? एलिमिनेट झालं. म्हणजे आन्सर ऑप्शन एकच उरलं, आन्सर ऑप्शन डी. हे डायग्राम राईट नाही आहे, मी टेंटेटिव्ह बनवलेली आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस बघा, सी हा ए आणि बीच्या मध्ये बसलेला आहे, सी हा ए आणि बीच्या, एफ हा ए आणि ईच्या, एफ हा ए आणि ईच्या. म्हणजे यावरनं आपल्याला एक समजलं की एफ हा सेंटरला होता ई आणि एच्या, म्हणजे तो बीच्या डाव्या बाजूला आहे का? नाही. बघा अगेन इथे असं नाही पकडायचं की हे सीला आहे म्हणून, नाहीतर म्हणणार की मॅडम बीच्या डाव्या बाजूला, इथे तर सी आहे. नाही ना बेटा, असं पण होऊ शकते ना, बी आणि एच्या मध्ये कोण बसलेला आहे? सी. अशी पण एक टेंटेटिव्हली डायग्राम असू शकते. आता एक बघा, एच्या एफ हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे, अशी पण एक डायग्राम असू शकते. म्हणून बीच्या बाजूला मग कोण बसलेला आहे? डी. मग आन्सर ऑप्शन काय असेल? डी. सो अशा प्रकारे हे असू शकते. बघ, विदाउट युझिंग डायग्राम आन्सर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक्स तुम्हाला तिथं जमल्या पाहिजे. नुसतं काही भोकमपट्टी करून तिथं जायचं नाही आहे. ठीक. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे कमीत कमी रंगांचा यूज करायचा आहे आणि कुठलेही कलर त्याच्या बाजूला भरायचं नाही आहे. आता तिथं कलर स्केच पेन घेऊन जाणार आहे का? नाही. काय करायचं? कोड्स यूज करायचे. 1 2 3 असे कोड यूज करायचे. ठीक आहे, मला सांगा 1 नंबरचा कलर इथे दिला तर मला सांगा इथे मी 1 नंबरचा देऊ शकणार का? नाही, इथे देणार मी. ठीक आहे, इथे मी 1 नंबरचा देऊ शकते का? नाही, इथे 2 नंबरचा देणार. इथे पण काय देणार? 2 नंबरचा कलर देणार. ठीक. अगेन मला सांगा हे याच्या बाजूला आहे. आता मला सांगा इथे मी 1 नंबरचा देणार, इथे मी 1 नंबरचा देणार. मग मला सांगा इथे मी 1 नंबरचा देणार, इथे 2 नंबरचा देणार. ठीक आहे, म्हणजे असे किती कलर मी यूज करणार की म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असेल? 2. म्हणजे मला फक्त 2च कलर यूज करून मी काय करू शकली? ही डायग्रामला कलरफुल करू शकली. आणि ते दोघंही जण कोणाला चिटकलेला नाही आहे. 2च्या बाजूला बरोबर 1 1 1 येत आहे. याच्या बाजूला बरोबर 2 आहे का? नाही. बघा 2च्या बाजूला 1 1 1 आहे. या 2च्या बाजूला बरोबर 1 इकडून 1 इकडून 1 आहे. कुठलाही कलर एकमेकाला कोलॅप्स होत नाही आहे. सो एवढं गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता आपल्याला एक पझल्स टाईपचं क्वेश्चन आला. सो डोंट वरी अबाउट दॅट. काळजी करायचं नाही. बघा कसं सॉल्व करायचं आहे, पटापट करू आपण. PQRST हे 4 मित्र आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करतात. मराठी, इंग्लिश, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र, प्राणीशास्त्र. ही माहिती वाचायची नाही. पेपरमध्ये एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजच्या माहिती आहे त्या आपल्याला नीट नाही आहे. सो आपल्याला काय वाचायचं आहे? मला क्वेश्चनमध्ये काय फाइंडिंग आउट करायचं आहे, कशाचा मला आन्सर ऑप्शन करायचा आहे ते मला बघायचं आहे. बघा, भूगोल, मराठी, इंग्रजी, प्राणीशास्त्र याचा अभ्यास कोण करतो? कुठला विषय? भूगोल, मराठी, इंग्रजी, प्राणीशास्त्र. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता इथे बघू आपण. भूगोल, मराठी, इंग्रजी, प्राणीशास्त्र याच्यामध्ये कोण अभ्यास करतो? यस. भूगोलचा अभ्यास करतो का? यस.
यस हा भूगोलचा अभ्यास करतो, यस हा मराठीचा अभ्यास करतो, यस हा इंग्लिशचा अभ्यास करतो, यस हा प्राणीशास्त्राचा अभ्यास करतो. आन्सर ऑप्शन यस, फिनिश. सो या टाईपनं आपल्याला करायचं आहे. डब्बा काढू दे, आन्सर ऑप्शन करू दे. जर आन्सर ऑप्शन जर एकदम लेंदी फॉर्मॅटचा क्वेश्चन असेल तर तिथे डब्बा काढावा लागेल. मी तुमची भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. पझलमध्ये डिफिकल्ट क्वेश्चन आपण सॉल्व आउट केलेले आहे. असं नाही की बस छोटे छोटे केले गेलो, नाही, पुरी अख्खी प्रॅक्टिस करून गेलेली आहे. हे तुमची रिव्हिजन चालू आहे. ठीक, आता याला बघायचं. पुढीलपैकी कोणते विधान पूर्व पक्षाशी विसंगत आहे? विसंगत आहे. आता या चारपैकी कुठलं विधान विसंगत आहे? ठीक आहे, बरोबर असू शकते, चूक असू शकते. प्रत्येक गोष्टीला टेकन ॲज अ ग्रँटेड घ्यायचं नाही. व्यवस्थित एक एक शब्द वाचायचा. पूर्व पक्ष अभ्यासून प्रश्नाचे उत्तर लिहा. STUV हे सगळं वेगवेगळे व्यक्ती आहे. यस ही टीची मुलगी आहे. काय सांगितलं? यस ही कोणाची मुलगी आहे? यस ही टीची मुलगी आहे. बरं, टीची मुलगी आहे. टी हा यूचा मुलगा आहे. टी हा कोणाचा मुलगा आहे? यूचा मुलगा आहे. यू हे व्हीचे वडील आहे. आता हे वडील कोणाचे? व्हीचे पप्पा आहे. बरं, तर आता आपल्याला व्हीचे पप्पा आहे. मग मला सांगा, टी आणि व्ही हे दोघं जण कोण असणार आहे? बहीण भाऊ असू शकतात, भाऊ भाऊ असू शकतात, कारण की व्हीचं जेंडर स्पेसिफिकेशन आपल्याला दिलेलं नाही आहे. मेल आहे की फिमेल आहे. ओके, तर तिथे मेल फिमेल लिहून कन्फ्युजन करायचं नाही. त्याला तसंच राहू द्यायचं. मला दिलं नाही ना, तसंच राहू द्या. पुढीलपैकी कोणते विधान दिलेल्या पूर्व पक्षाशी विसंगत आहे? ठीक, व्ही हे यसचे वडील आहे का? व्ही हे यसचे पप्पा आहे का? नाही, ते काका असू शकते, आत्या असू शकते. सो आन्सर ऑप्शन रॉंग. यूला 3 मुले आहे का? नाही, 2च आहे. सो आन्सर ऑप्शन रॉंग. यसला एक भाऊ आहे का? नाही, त्याला कुणी भाऊ नाही आहे, ती एकटीच आहे. यस ही यूची नात आहे का? यस ही यूची नात आहे का? तर यस ही नात आहे कुणाची? यूची. सो अशा प्रकारे आन्सर ऑप्शन झालेला आहे. एक महत्त्वाचं गोष्ट. ठीक आहे, आता इथे मी क्लिअर करून देते. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे? पूर्व पक्षाची विसंगत आहे. कुठलं विधान विसंगत? आता मला सांगा, हे 3 रॉंग आहे, एकच राईट आहे. म्हणजे विसंगत असलेलं विधान कुठलं असणार? चौथं. ठीक आहे. इन केस जर हे राईट आलं, हे राईट आलं, हे राईट आलं आणि हे रॉंग आलं, सपोज हे रॉंग आलं, तर मला सांगा विसंगतवालं या चौघांपैकी विसंगत कोण आहे? आन्सर ऑप्शन 4. तर ही आन्सर ऑप्शन काय आलं असतं? 4 आलं असतं. सपोज हे रॉंग आहे, हे राईट आहे, हे राईट आहे, हे राईट आहे. विसंगत कुठलं आहे या चौघांपैकी? हे वालं. आन्सर ऑप्शन काय आलं असतं? 2. तर प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो बरोबर आहे मॅडम, हे बरोबर दिसलं, केलं मी आणि लावून आलं. नाही बेटा, आपल्याला तिथे वाचायचं आहे, वर्डिंगसुद्धा वाचायचं आहे. भरपूर कन्फ्युजन करणार आहे. आता जसं दिसते तसा पेपर नाही आहे, म्हणून तर आपण एवढी प्रॅक्टिस केली आहे. कोणाला वाटत असेल पूर्वच असता पेपर आहे, काय किती सोपी असणार पेपर? नाही, कठीण आहे बेटा, म्हणून आपण एवढी प्रॅक्टिस केली होती. काळजी करू नका, सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. खालीलपैकी कोणता पर्याय यस हा पीचा मुलगा आहे? आता या टाईपच्या क्वेश्चनमध्ये जेंडर स्पेसिफिकेशनवरून आपण काढत असतो. कसा? यस हा पीचा कोण आहे? मुलगा. पीचा मुलगा कोण? यस. जेंडर काय आहे? मेल. यसचं जेंडर काय आहे? मेल आहे. आता मला सांगा, असं कुठला पर्याय दर्शवतो? हा बघा, हा काय आहे? शेवटी आहे. मग मला सांगा, हा मेल आहे की फिमेल आहे? मी सांगू शकते का? नाही, शेवटी असल्यामुळं अजिबात नाही. कटला आन्सर ऑप्शन. ठीक आहे, इथेच कट झाला. आता बघा, आता इकडून इकडे आली, असा बाण दाखवला. मला सांगा, मायनसचं चिन्ह शो ऑफ काय करते? बहीण. यस ही बहीण बनली कोणाची? टीची. मला काय पाहिजे? मेल. मी कोण बनलेली आहे या सेंटेन्समध्ये? फिमेल. कट. आता इकडून डायरेक्टली इथे आली, इथे मायनसचं साईन काय करते? बहीण. काय बनली बेटा? फिमेल. मला कोण पाहिजे? मेल. आन्सर ऑप्शन कट. इथून इकडे आली. ठीक आहे, इथे काय आहे? प्लसचं साईन काय म्हणतात? वडील. काय म्हणतात? वडीलचं जेंडर स्पेसिफिकेशन काय आहे? मेल. मला काय पाहिजे? मेल. यस कोण बनला? मेल. आन्सर ऑप्शन कोण आलं? 4. सो या टाईपनं जेंडर स्पेसिफिकेशनवरनं आयडेंटिफाय करायच्या आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. याला बघू आपण. ठीक, क्वेश्चन येऊद्या तुफाननं सॉल्व करून घेऊ आपण. ठीक आहे. सो काळजी करायची नाही, बरोबर प्रेझन्स ऑफ माइंड लावायचा.
छायाचित्रातील मुलीकडे निर्देशित करताना गणू म्हणाला. आता माहिती कोण सांगत आहे? गणू सांगत आहे. गणू सांगत आहे. बडबड करणारा व्यक्ती कोण आहे? गणू. हिच्या आईचा भाऊ. हिच्या म्हणजे कोणाच्या? छायाचित्रातील मुलीच्या आईचा. इथे कोण आहे? या छायाचित्रातील मुली आहे, मुलगीचा आईचा भाऊ. आईचा भाऊ. भाऊ. माझ्या. माझ्या म्हणजे कोणाच्या? गणूच्या. माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे. छायाचित्रातील मुलीच्या आईचा भाऊ म्हणजे हा गणूच्या इथे गणूची कोण असेल? आई असेल. आईचे कोण असणार? वडील. या वडिलांचा एकटा मुलगा आहे. ठीक आहे, या वडिलांचा एकटा मुलगा आहे. गणूच्या आईच्या वडिलांचा एकटा मुलगा आहे. कोण? छायाचित्रातील मुलीच्या आईचा भाऊ. ठीक. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे. माझी आई म्हणजे कोणाची आई? माझी आई म्हणजे कोणाची आई? गणूची आई तिच्या पप्पांची एकटी मुलगी आहे. हा एकटा मुलगा आहे, ही एकटी मुलगी आहे. हे दोघं जण बहीण भाऊ झाले. मग जर एकटा भाऊ, एकच मिनिट, डोंट वरी अबाउट दॅट. थोडं प्रॉब्लेम झालं होतं. तर मला सांगा, ही जी आई आहे, ठीक. आता मला सांगा, ही जी मुलगी आहे तिच्या पप्पांची एकटी मुलगी आहे आणि हा जो आहे एकटा मुलगा आहे. एकटी मुलगी, एकटा मुलगा. मग मला सांगा, या दोन मुली पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे ही जी या छायाचित्रातील मुलीची आई आहे आणि या गणूची आई आहे, या दोन व्यक्ती एकच असणार. या आईला म्हणजे दोन मुलं असणार. म्हणजे ही छायाचित्रातील मुलगी आणि हा एक गणू. ठीक आहे. छायाचित्रातील मुलीच्या आईचा भाऊ हा गणूच्या आईच्या वडिलांचा एकटा मुलगा आहे आणि ही एकटी मुलगी आहे. एकटा मुलगा, एकटी मुलगी म्हणजे हे दोघं जण काय झाले? सक्के बहीण भाऊ झाले. ओके, चलो. म्हणजे मला आन्सर ऑप्शन आता करायचं आहे, तर कशा प्रकारे करणार? तर मुलीच्या आईचे गणूशी नाते काय? या मुलीच्या छायाचित्रातील मुलीच्या आईचं गणूसोबतचं नातं काय आहे? म्हणजे गणूची काय असणार? सख्खी मम्मी असणार, सख्खीवाली मम्मी असणार. ओके, चलो. इथे बघा, दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्पराच्या विरुद्ध दिशांना असतात, म्हणजे कसे असणार? एक घड्याळ आहे, म्हणजे सपोज मोठा काठा इथे आणि लहान काठा म्हणजे छोटा काठा इथे, म्हणजे परस्पराच्या विरुद्ध असतील. ठीक आहे, 12:30 वाजले असतील, थोडंसं 12:30च्या समोर. तर अशा प्रकारचे काटे, छोटा काठा, मोठा काठा, परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात. अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे अशी कंडिशन कधी येत असते? एका तासाला 1 वेळा येत असते. 12 तासाला ही कंडिशन किती वेळा येत असते? 11 वेळा. आणि 24 तासामध्ये ही कंडिशन किती वेळा येते? 22 वेळा. 24 मारायचं नाही, ही कंडिशन शिकवली आहे मी तुम्हाला. प्रत्येक गोष्ट घड्याळीवरती दाखवलेली आहे. एका तासाला 1 वेळा, 12 तासाला 11 वेळा आणि 24 तासाला 22 वेळा. म्हणजे आन्सर ऑप्शन 22 येणार, 24 येणार नाही. आणि इथे गोष्ट कशाची केलेली आहे? दिवसभर. दिवसभर म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजतापासून तर दुसऱ्या दिवसच्या रात्रीचे 12 ते 12 तासाचं नाही, 24 तासाचं. 22 मारून यायचं, तिथं 24 मारायचं नाही. ठीक आहे. आता हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे म्हणून सोडून द्यायचं नाही आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिस करून घेते आहे म्हणून या टाईपचं क्वेश्चन मी तुम्हाला करवणार. ठीक आहे, चलो लेट्स गो. विशालची फळी प्रवीणच्या फळीपेक्षा मोठी आहे. ठीक आहे. आता इकडे बघा, विशालची फळी प्रवीणच्या फळीपेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण काय करू, इथे असं लिहून देऊ. इथे आहे विशालची फळी प्रवीणच्या फळीपेक्षा कशी आहे? मोठी आहे, असं लिहून घेतो. झालं. परंतु ते सगुणचे फळीपेक्षा लहान आहे. बरं, विशालची फळी प्रवीणच्या फळीपेक्षा मोठी आहे, पण काय आहे? सगुणच्या फळीपेक्षा काय आहे? लहान आहे. सगुणची फळी कुठे येणार? इथे येणार. झालं. निर्गुणची फळी आकाराने कपिलच्या फळीपेक्षा लहान आहे. आता इथे बघा, हे सेंटेन्स असं दिलेलं आहे. निर्गुणची फळी आकाराने कपिलच्या फळीपेक्षा लहान आहे.
म्हणजे आन्सर ऑप्शन कसं येणार, अशा प्रकारे मी छोटी डायग्राम काढून देते. अशी 2 येणार ना. निर्गुणची फळी आकाराने कपिलच्या फळीपेक्षा, म्हणजे कपिलच्या फळीपेक्षा निर्गुणची फळी काय असणार आहे, ती लहान आहे. जे प्रवीणच्या फळीपेक्षा मोठे असून विशालच्या फळीपेक्षा लहान आहे. जे आता सेंटेन्स दिलेलं आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचं आहे. जे प्रवीणच्या फळीपेक्षा मोठे असून, म्हणजे ही जी कंडिशन आहे प्रवीणच्या फळीपेक्षा मोठी आणि विशालच्या फळीपेक्षा लहान आहे, म्हणजे ही जी कंडिशन आहे ती नेमकी बरोबर या दोघांमध्ये असं बसणार आहे. ठीक, या दोघांच्या मध्ये अशी बसलेली आहे. मला सांगा ही फळी कोणाची, निर्गुणची. ठीक आहे, ही कोणाची, निर्गुणची. आणि ही कोणाची आहे, कपिलची. ठीक आहे, ही कोणाची आहे, कपिलची आहे. सो अशा प्रकारे करायचं आहे. झालं, या दोघांच्या बरोबर मध्ये बसलेली आहे. आता कोणाला काही प्रॉब्लेम नाही. आता इथे बघा, जर आकाराने मोठी फळी वजनी, म्हणजे आता बघा आकाराने कोणाची फळी मोठी आहे, सगुणची. आकाराने मोठी फळी वजनाने हलकी, म्हणजे ही काय आहे, लाईट वेट आहे, म्हणजे एकदम हलकी आहे. ही फळी काय आहे, हलकी आहे असतील. आणि आकाराने लहान असलेली फळी वजनाने जड असतील. आणि ही प्रवीणची फळी काय आहे, जड आहे. ही काय आहे, हलकी आहे. आणि ही काय आहे, जड असतील. तर यादीतून सर्वात जड, पहिल्यांदा काय विचारलं, सर्वात जड कोणाची आहे, प्रवीणची. व सर्वात हलकी फळी मालकाची जोडी ओळखा. पहिले जड विचारलं, नंतर हलकी विचारलं. जड प्रवीणची, हलकी सगुणची. प्रवीण आणि सगुण, आन्सर ऑप्शनमध्ये सगुण आणि प्रवीण सुद्धा दिलेला आहे. सो बी केअरफुल अँड बी अवेअर. ओके, प्रवीण आणि सगुण हे आन्सर ऑप्शन आपलं यायला पाहिजे. आता बघा आन्सर ऑप्शन बघूया. थोडंसं कठीण क्वेश्चन आहे, काळजी करू नका. मोहन म्हणाला, सीमा ही माझ्या बाबांच्या बहिणीची मुलगी आहे. बघा, मोहन म्हणाला, इथे काय करते, मोहन लिहून घेते. मोहन म्हणाला, सीमा माझ्या बाबांच्या, म्हणजे मोहनचे कोण आहे, पप्पा, बाबांची बहीण आणि बहिणीची मुलगी कोण आहे, सीमा. अशा प्रकारे ही कंडिशन दिलेली आहे. इथपर्यंत आलेलो आहे. जशी जशी माहिती भेटते तसं करू, नाही भेटली होल्ड करून ठेवायचं. आणि सीमा म्हणते की सोनू यशची मुलगी आहे. आता सीमा काय म्हणते, बघा, सीमा म्हणते की सोनू यशची मुलगी आहे. मला माहिती आहे का, हा यश आहे का, नाही मला माहिती नाही. यश कोण आहे, तर या सेंटेन्सला काय केलं मी, होल्ड करून ठेवलं. रामराव म्हणतो की मला 2 मुले आहेत. आता रामराव कोण आहे मला माहिती नाही आहे, हे पण होल्ड करून ठेवतो. त्यापैकी यशला 1 मुलगी आहे. बरं, रामराव म्हणतो मला 2 मुले आहे आणि या 2 मुलांपैकी त्यापैकी यशला 1 मुलगी आहे, म्हणजे यश हा रामरावचा मुलगा असायला पाहिजे. त्यानंतर सावित्री म्हणते की मोहन आणि यश दोघेही माझे मुले आहे. बरं, मला सापडलं. मोहन आणि यश हे कोणाचे मुले आहे म्हणते, सावित्रीचे. म्हणजे मला सांगा याच्या पप्पांची बायको कोण असणार, सावित्री असणार. ठीक आहे, ही सावित्री यांच्या पप्पांची वाईफ असणार. मला सांगा या दोघांची मम्मी झाली की नाही, यामध्ये ही कोण झाली, याची आणि याची काय झाली, आई झाली. कोण, सावित्री आई झाली. आता यामध्ये काही सेंटेन्स राहिलेला आहे, बघूया आपण. बघा, सीमा म्हणते की सोनू यशची मुलगी आहे. यशची मुलगी कोण, सोनू. ही झाली सोनू मुलगी यशची. आता रामराव म्हणतो मला 2 मुले आहे. आता रामराव कोण असणार मग, हा रामराव म्हणतो मला 2 मुले आहे आणि त्यापैकी यशला 1 मुलगी आहे. रामराव म्हणतो मला 2 मुलं आहे, मोहन आणि यश, डेफिनेटली राईट. आणि त्यापैकी यशला 1 मुलगी आहे. झालं, कन्सिडर झालं. आता बघा, मोहन आणि यश दोघेही माझ्या मुले आहे, सावित्रीची मुले आहे. मोहनचा सोनूशी संबंध काय, हा मोहनचा सोनूसोबत संबंध काय असेल, हिच्या पप्पांचे भाऊ म्हणजे कोण असणार, हिचे काका, म्हणजे काका आणि पुतणीचा संबंध इथे यायला हवा. आन्सर ऑप्शन कटलं डेफिनेटली. सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. इथे आपण याला बघू. 10 मजली इमारत आहे, तर 10 मजली आहे. बघा, आपण काय करू, पहिल्यांदा फास्टमध्ये आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करू. पवन, श्रावण, अजय, मनोज, संतोष, अशोक, जय, किशन आणि शिवा हे 10 भाऊ प्रत्येकी एकेका मजल्यावर राहतात. शिवा ज्या मजल्यावर राहतो त्याच्या खाली 1 मजला सोडून किशन राहतो. बरं,
आता शिवा ज्या मजल्यावर राहतो त्याचा एक मजला सोडून कोण राहतो? किशन राहतो. ठीक आहे, इथे आहे किशन. अशा प्रकारे शिवा पवन विषम संख्या असलेल्या मजल्यावर राहतात. आता 1 मिनटं, 1 2 3 4. आता हे एकदम सिंपल हे अशा प्रकारे एक दिलेलं आहे. आणखीन बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता विषम संख्या असलेल्या याच्यावर राहतो. आता नेमकं कुठे राहत असेल मला सांगा बरं. शिवा आणि पवन विषम संख्या असलेल्या मजल्यावर राहतात. आता मला सांगा डेफिनेटली 2 संख्या कुठल्या पकडायच्या? मी सांगू शकते का बेटा? नाही सांगू शकत. संतोष आणि अशोक यांच्या मधल्या मजल्यावर कोण राहतो? मनोज राहतो. बरं, जर संतोष वरता आहे की अशोक वरता आहे ते मला माहिती नाही. अशोक यांच्या मधल्या मजल्यावर कोण राहतो? मनोज राहतो. बरं, ही एक कंडिशन आहे. यश आणि श्रवण हे दोघेही समसंख्या असलेल्या इमारतीत राहतात. मग आता समसंख्या तर काही असू शकते, 2 4 6 8 10. ती कुठेही असू शकते. तर अशोक कुठल्या मजल्यावर राहतो? मी सांगू शकते का? नाही सांगू शकत. डेफिनेटली नाही सांगू शकत की कोण कुठल्या मजल्यावर राहणार. म्हणजे माहिती काय आहे? अपूर्ण. अशा टाईपचा क्वेश्चन आला तर घाबरून जायचं नाही. आपल्याला समजते, मोठा दिसत आहे म्हणून सोडायचा नाही. माहिती अपूर्ण आहे कारण की मी बसूच शकत नाही, कोणाला सिटिंग अरेंजमेंट करू शकत नाही. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला वाटणार की मोठा आहे, काहीच मोठा नाही आहे, सोपीच आहे तो. सो तुमची प्रॅक्टिस मला जेवढं पॉसिबल झालं एक फास्टमध्ये एक रिकॅप करून घेतलं मी तुमचं. पटपट आपण प्रॅक्टिस करून घेतली. आय होप तुम्हाला छान वाटलं असेल. पेपरसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते बेटा, पेपर तोडूनच येणार आहे तुम्ही. मी का म्हणते हे एवढं कॉन्फिडेंटली? कारण की आपण असं नाही की एक म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस केली 1-2 महिन्याची नाही. आपली 1 वर्षाची मेहनत आहे. मागच्या वर्षापासून मी तुम्हाला हेच सांगत आलेली आहे. पेपर कसाही येऊ पूर्ण सिलेबस आपण कव्हर करून जाणार आहे. एकही टॉपिक आपण सोडणार नाही आहे आणि व्यवस्थित करून जाणार आहे. शॉर्ट ट्रिक तेव्हाच लागते जेव्हा तुमचं स्मार्टवर्क हार्डवर्क कंप्लीट झालं असते, तेव्हा स्मार्टवर्क होते. आता कोणाचं भरपूर जणांचे प्रॉब्लेम्स असतात की मॅडम तुम्ही यूट्यूबला सेशन्स घेता, सेशन्समध्ये शॉर्ट ट्रिक शिकवता, शॉर्ट ट्रिक आमची लागत नाही. बेटा त्यामागे एक शॉर्ट ट्रिकच्या मागे किती जास्त एफर्ट्स घेतलेले असतात. आपण तुम्हाला माहिती आहे क्लासमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सगळं व्यवस्थित शिकवते आणि त्यानंतर 1 आठवड्यानंतर मी तुम्हाला त्या शॉर्ट ट्रिक सांगत असते. येस, दिस इज अ स्ट्रॅटजी. पूर्ण आपण स्मार्टवर्क नाही करत, हार्डवर्क कंप्लीट करतो, देन स्मार्टवर्क करतो. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ते काय असते, एक थोडंसं आपल्याला एक बूस्टर पॉईंट असते आपल्यासाठी. सो या टाईपनं अभ्यास तुमचा झालेला असेल. छान रिवाईज करा. जेवढं आपलं हे झालेलं आहे पट एकदा नजर फिरून घ्यायची आहे. पेपर छानच जाणार आहे. सगळे क्वेश्चन तुम्ही लावणार आहे. जर तुम्हाला कुठला क्वेश्चन येत नाही आहे तर महाराष्ट्रातला कुठलाच व्यक्ती नाही की तो क्वेश्चन लावू शकेल. ठीक आहे, एवढी तुफान आपण प्रॅक्टिस केली आहे. सो थँक्यू सो मच. तुम्हाला जर वेगवेगळ्या कोर्सेस आहे आपले अवेलेबल, तर आपली ही विदर्भ IASची ॲप आहे ज्याच्यामध्ये सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच. बाय बाय.